त्याच्यावरती 5 मिनिटं बोललो होतो. बट कस्टमर इज किंग. महात्मा गांधी म्हणतात तुम्ही कस्टमर कडे जाऊन त्याच्याकडून बिझनेस. आणि आज आम्ही 50 ते 60 करोडचा बिझनेस करतो त्या 5,000च्या भांडवलमधनं. तर म्हणजे एवढी ताकद आहे फक्त तुमच्या कामाची कन्सिस्टन्सी तुम्ही हार न मानता कंटिन्यू जर ठेवलं तर डेफिनेटली त्याच्यामधनं यश भेटतं. सर आता आपण लुब्रान इंडस्ट्रीजचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दल बोलूयात. तर मला सांगा सर की लुब्रान इंडस्ट्रीजमध्ये आपण किती प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतोय आता, आणि तुम्ही जो पहिला प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केला होता तो प्रोडक्ट कोणता आहे? लुब्रॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आता चाकणमध्ये आमचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. 10,000 स्क्वेअर फीटमध्ये आमचं युनिट आहे सध्या. आमचा दुसरा एक प्लांट आहे ज्याच्यामध्ये आम्ही फक्त ट्रान्सफॉर्मर ऑइल मॅन्युफॅक्चरिंग करतो, ते गल्फमध्ये आहे. तर तिथून आम्ही ट्रान्सफॉर्मर ऑइल व्हेरियस कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करतो गल्फमध्ये. आणि आत्ता इथं जे आम्ही प्रोडक्ट करतो ते इंडस्ट्रीयल लुब्रिकंट, म्हणजे इंडस्ट्रीयल म्हणजे कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही मशीनशिवाय चालत नाही. म्हणजे काहीही तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हणजे तुमच्या आजूबाजूला जेवढ्या पण वस्तू दिसतात हे सगळ्या कुठली ना कुठली इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग करते आणि ते करण्यासाठी मशीन्स लागतात. त्या मशीन्सला लागणारे जे लुब्रिकंट्स जे ऑइल्स असतात हे सगळे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. म्हणजे ऑलमोस्ट 200+ प्रोडक्ट्स आमच्याकडे आहेत. आणि मेजर प्रोडक्ट्समध्ये जे मशीन शॉपमध्ये जसे की CNC, VMC, HMC, प्रेस शॉप हे सगळे मशीन्स असतात. तर त्या मशीनला लागणारे कटिंग ऑइल, देन रस्ट प्रिव्हेंटिव्ह सोल्युशन्स, हायड्रॉलिक पॉवर पॅकसाठी लागणारे हायड्रॉलिक ऑइल, गिअर बॉक्स ऑइल, लुब्रिकेशन ऑइल, देन काही इंडस्ट्रीमध्ये जे जनरेटर्स वगैरे असतात त्याला लागणारे जनरेटरसाठी इंजिन ऑइल्स, कॉम्प्रेसर ऑइल्स, व्हॅक्यूम पंप ऑइल, म्हणजे खूप सारी व्हरायटी आहे. आणि हे सगळे प्रोडक्ट्स आम्ही इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतो, इन हाऊस डेव्हलपमेंट करतो. R&D टीम आहे आमच्याकडे, लॅबोरेटरी आहे, म्हणजे सगळे इक्विपमेंट वेल इक्विप्ड लॅबोरेटरी आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे टेस्टिंग आणि नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हे सगळं आम्ही आमच्या असतो. सर आता आपण तुमच्या इंडस्ट्रीचं स्पेसिफिक जर बघितलं तर जे रॉ मटेरियल आहे ते आपल्या इंडियामध्ये तर अवेलेबल नसतं. मोस्टली आपण जे रॉ मटेरियल किंवा जे बेस ऑइल म्हणतो ते आपण गल्फ कंट्रीजमधनं इम्पोर्ट करत असतो. तर तुम्ही हे रॉ मटेरियल कोणत्या कोणत्या कंट्रीजमधनं इम्पोर्ट करताय? आणि त्याच्यापुढेच असं आहे की एक बेसिक प्युरिफिकेशन प्रोसेस काय असते त्या रॉ मटेरियल किंवा त्या बेस ऑइल पासून, ते प्लीज आम्हाला सांगा. नॉर्मली काय आहे की आपल्याकडे क्रूड खूप कमी मिळतं, म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल. हे आपण मोस्टली डिपेंड आहोत रशिया आणि गल्फ कंट्रीज ह्या कंट्रीजवरती. जे बेस ऑइल आपल्याकडे आता येतं हे सगळं गल्फमधनं येतं, कोरियावरनं येतं, रशियावरनं येतं. आणि आत्ता आम्ही जे इम्पोर्ट करतो आम्हाला लागणारे हे मोस्टली गल्फमधून इम्पोर्ट करतो. मग त्याच्यामध्ये कतार असेल, बहरीन असेल, सौदी असेल, तर ह्या सगळ्या कंट्रीजमधनं आम्ही इम्पोर्ट करतो. आणि ह्याची जी प्रोसेस असते हे काय असते की हे क्रूड काढतात, म्हणजे डेझर्टमध्ये किंवा समुद्रामध्ये असे बरेच ठिकाणी क्रूडचे साठे असतात. ते आयडेंटिफाय करणारे वेगवेगळ्या कंपनीज आहेत. आपल्याकडे इंडियामध्ये ONGC त्याच्यावरती काम करते. तर ONGCचं पण काम आहे की आपलं म्हणजे भारताच्या ताब्यामध्ये जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये कुठं कुठं खनिज तेल आहे ते शोधून काढणं आणि त्याच्यातनं ते काढलं जातं. मोस्टली हे सगळं मॅक्सिमम गल्फमध्येच आढळून येतं हे जे खनिज तेल आहे ते काढल्यानंतर त्याच्यावरती प्युरिफिकेशनची प्रोसेस असते. ते रिफायनरीज असतात, खूप मोठ्या मोठ्या रिफायनरीज असतात. आणि त्या रिफायनरीजमध्ये हे क्रूड आहे हे क्रूड त्याच्या म्हणजे ते प्रोसेस असते, त्याची डिस्टिलेशन प्रोसेस असते, त्याला व्हॅक्यूम प्रोसेस असते. मग ते प्रोसेसमधनं पास करतात आणि पास केल्यानंतर मग ते सगळं पेट्रोल, डिझेल, सॉल्वंट्स, ऑइल्स आणि सगळ्यात शेवटी जो राहतो तो म्हणजे जे डांबर येतं आपल्याकडे, हे डांबर म्हणजे तो नेफ्था म्हणतात त्याला, तो क्रूडला प्रोसेस करून सगळे इन्ग्रेडियंट्स